नमस्कार नमस्कार नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे व्हॉट द फक इज हॅपनिंग दिस वीकच्या पहिल्या एपिसोडमध्ये, जिथे आपण प्रत्येक आठवड्यात माझ्या आजूबाजूला जे काही इंटरेस्टिंग वियर्ड न्यूज आणि गोष्टी होतात त्याच्यावर रिॲक्ट करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चला सुरू करूयात. सगळ्यात पहिली न्यूज आहे मेघालयची, की जिथे मेघालयमध्ये कपल गेलं होतं आणि परत ते हनीमूनला, आणि तिथे मग पहिल्यांदा दोघं गायब झाले, मग नवरा गायब झाला, मग बायको प्रकट झाली. बेसिकली तुम्हाला ती न्यूज माहिती आहे. मला एक्झॅक्टली ह्या लोकांविषयी कळत नाही, म्हणजे आत्ताचे जे काही लग्न झालेले कपल आहेत त्यात ज्या प्रकारे लोक एकमेकांना मारतायत, मला खरंच कधी कधी प्रश्न पडतो की तुम्ही क्राईम पेट्रोल बघून असं करताय का तुमच्या आयुष्यावर क्राईम पेट्रोलचा एपिसोड यावा म्हणून तुम्ही एक्झॅक्टली हे कसं वर्क होते. आणि इतक्या वेगळ्या वेगळ्या प्रकारे लोक मारतात, म्हणजे ते थंड हवेच्या ठिकाणी नेऊन काय फ्रीज, निळ्या कलरचा ड्रम बिम, त्यामुळे त्या गोष्टींसोबत अशी भीती वाटायला लागली. म्हणजे परवा एक मुलगी म्हणत होती चल विकेंडला आपण माथेरानला जाऊ, मी तिला एकटीला पाठवले, तू जाऊन ये भाई, मी येणार नाही घरातनं बाहेर कुठे, कारण शक्यच नाही. त्या दिवशी आईने निळा ड्रम घेऊन आली, अक्का पप्पा तेव्हापासून गप्प असतात. तो माणूस भाजीत मीठ सोडा 2 वेळेचं जेवण नाही मिळालं तरी गप्प असतोय. ड्रम बघून काय करणार माणूस, फ्रीज उघडायची भीती काय सांगता येते आजकाल. नेक्स्ट न्यूज आहे जिथे राज शर्मानी विजय मल्ल्याला पॉडकास्टला बोलवलं आणि विजय मल्ल्या त्याची अशी दर्दनाक अशी हृदयद्रावक कहाणी सांगताना राज शर्माच्या डोळ्यात पाणी येतं. म्हणजे एक कॅपिटलिस्ट दुसऱ्या कॅपिटलिस्टला म्हणतोय की यार नीट ना असं माझ्या कर्मचाऱ्यांना एक्सप्लॉइट नाही करता आलं, नाहीतर मी आज जो श्रीमंत झालो असतो ना. आणि दुसरा कॅपिटलिस्ट म्हणतोय हो रे बरोबर आहे, म्हणजे हे कायदे बिदे गव्हर्नमेंटला मध्ये येतं माहितीये का, नाहीतर जी मस्त डाका टाकला असतं ना, म्हणजे जे काही एक्सप्लॉइटेशन समाजात केलं असतं आपण. त्यात माझं स्पष्ट मत आहे की बाई पॉडकास्ट हे शनिवार रविवार नका दाखवू. म्हणजे 1-7 दिवस दाखवता ठीक आहे, शनिवार रविवार नका दाखवू पॉडकास्ट. म्हणजे आता भारतात जेवढ्या पानटपऱ्या नाही आहेत ना तेवढे पॉडकास्ट आहेत. बरं, पानटपरीच्या बाहेर लिहिलेलं असतं की याच्यामुळे कर्करोग होऊ शकतो, पॉडकास्टवर ते लिहिलेलं पण नसतं, आणि मला माहिती आहे की त्याच्यामुळे कर्करोग होतोय. बाय द वे, पॉडकास्ट बघून कर्करोग होत नाही बरं का, म्हणजे ते असं उदाहरण, मेटाफर, असं काहीतरी उपमा अलंकार तुम्हाला कळालंय कॉन्टेक्स्ट काय, नाही तर उद्या कोणतरी झाला कॅन्सर मंत्री सुशांत म्हणला पॉडकास्टमुळे, असं नाही होत. नेक्स्ट न्यूज आहे पोर्तुगल आणि स्पेनची फुटबॉल मॅच झाली होती, त्याच्यामध्ये पोर्तुगल जिंकलं होतं. पोर्तुगलमध्ये रोनाल्डो आहे जो खूप कडक खेळला होता, आणि स्पेनमध्ये यमल आहे. पण ह्या सगळ्या मॅच नंतर यमल हा 17 वर्षाच्या प्लेअरला रोनाल्डोच्या सगळ्या फॅन्सनी एवढं ट्रोल केलं, म्हणजे मुळात मला वाटतं की ते रोनाल्डोच्या फॅन्स नाहीये, तर रोनाल्डोच्या फॅन्सची अशी चादर घेतलेले आत लपलेले रिअल माद्रिद फॅन्स आहेत, जे अख्ख्या सीझनसाठी यमलला कुत्र्यासारखे ट्रोल करतात. हे बघा, रोनाल्डो हा लेजंड आहे, रोनाल्डो ग्रेट प्लेअर आहे, पण रोनाल्डोचे सगळ्यात मोठे शत्रू मला वाटतं त्याचे स्वतःचेच फॅन्स आहेत, जे त्याला नेहमी अशा कोणासोबत तरी कम्पेअर करतात तिच्यासोबत नाही कम्पेअर केलं पाहिजे. म्हणजे यमल सोबत ऑलरेडी तिची PR टीम रोनाल्डो सोबत त्याला कम्पेअर करत होती, आणि तुम्ही त्या ट्रॅपमध्ये अडकून तुम्ही रोनाल्डोला आता कम्पेअर करताय त्यासोबत, आणि त्याचा बाप आहे हे तुम्हाला परत म्हणायची गरज नाहीये. यमलचा ऍक्च्युअल बाप पण रोनाल्डोपेक्षा लहान आहे वयाने, म्हणजे हा फॅक्ट आहे, मी उगाच सांगितला, बट दोन्ही अर्थाने तसंच होत आहे ते. नेक्स्ट न्यूज आहे, बादशाहने एका ट्विटरवर आपलं डुआ लिपा टाकलं, मग त्याला त्याच्या फॅन्सने विचारलं की काय तुम्ही कोलॅब करताय का, तर तो म्हणाला हे. मग लोक चौथा आली, ते म्हणाले की एक्झॅक्टली काय बाबा, असं थोडी ना असतं. मग त्यावर त्याने रिप्लाय दिला असा की जर मी एखाद्या मुलीला ऍडमायर करतोय, एखाद्या गोष्टीला ऍडमायर करतोय, तर तिच्यासाठी सगळ्यात बेस्ट कॉम्प्लिमेंट हीच असणार ना की मी तिच्यासोबत मुलं जन्माला घालेन. मला त्या सगळ्या बादशाहच्या आजूबाजूच्या लोकांचं वाईट वाटतं की जर कधी त्यांना बादशाहने ऍडमायर केलं तर बादशाह त्यांच्यासोबत हेच करणार आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला आनंद जसा व्यक्त कधी लोकांना करता येत नाही, दुःख व्यक्त करता येत नाही, राग व्यक्त करता येत नाही, बादशाहला ऍडमायरेशन व्यक्त करता येत नाहीये. म्हणजे उद्या त्याला वाटलं की वा हे झाड किती सुंदर आहे, तुम्हाला माहिती आहे तो काय करणार त्या झाडासोबत. त्याला उद्या दिसलं ओ मच्छर, काय सुंदर मच्छर, खतम, मच्छरचं आयुष्य खतरनाक. नेक्स्ट न्यूज आहे, महाराष्ट्रात दारूचे भाव वाढणार आहेत, आणि बरेच जण त्यावर अशी प्रतिक्रिया देत आहेत की लाडकी बहीणचा जो आहे ना तो पैसा जो दिशाभूल करून लोकांना द्यालेत ते इतना वैशाप व गॅस टाकी व परस्पर आपला परिवहन हे आपला बस टाकी बस आहे ना त्याच्यामधनं यांनी काढून घ्याले. ते ह्यावर एकच उपाय, जेव्हा कधी तुम्ही बाहेर तुमच्या मैत्रिणींसोबत दारू प्यायला जाल त्यांना पैसे द्यायला लावा. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून आभार. नतमस्तक. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला आजूबाजूला अशी कुठली न्यूज दिसली जी इंटरेस्टिंग वाटल्यावर, काही घटना घडली जी इंटरेस्टिंग वाटली त्यावर मी रिॲक्ट होऊ, तर त्या मला कमेंट्समध्ये सांगा. मी ट्राय करेन प्रत्येक वीकमध्ये नवीन व्हिडिओ टाकण्याचा. सो येस, थँक्यू सो मच. हा झालं, एवढंच होतं. कल्टेश बाय. आय होप मी एका आठवड्याने दिसेन, एका वर्षाने नाही. तर चला सुरू करूयात.
ट्रान्झिशन नाही, इथंच पुढचा पण व्हिडिओ होणार आहे सगळा. ओके, सो त्याच्यात असं मज्जा वाटते. आधी असं करायचो, आता असं करतो, असं बेसिक हेच आहे.